नाही सोडू, आपण पॉझिटिव्ह राहू, सकारात्मक राहू. आणि मला पूर्ण आशा अपेक्षा आहे तर शिंदे साहेबांना जर शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि तुमची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे. आज आम्ही जे काही सोबत आहोत तुमच्या प्रामाणिकपणे त्याच्यामुळे आम्ही सोबत आहोत. आणि मला असं वाटतं की आपण होप न सोडता याला अधिक कसं पॉझिटिव्ह करते. धीरे धीरे आता तुम्ही लक्षात घ्या का पहिले आपण राक्षस भवन नाही म्हटलं, त्र्यंबकेश्वर नाही म्हटलं, आपल्याला 100% देतात. अधिक आज आपण बसलाय, उद्या अधिक बसणार, अधिक कसं समोर जाता येईल. आणि आम्ही असं म्हणत नाही तुम्ही आंदोलन मागं घ्या, पण मला वाटतं त्या आंदोलनाच्या भूमिकेत आंदोलनाच्या पूर्वी जर हे सरकार चांगल्या पद्धतीनं समोर येत असेल तर एक आनंद उत्सव आपला झाला पाहिजे. या भूमिकेत सरकारच्या भूमिका निश्चितच मला वाटतं मी आता समजून घेतले आणि आम्ही सोबत राहू. हे सगळं एवढं, पण तुम्ही निगेटिव्ह गेले तर मग अडचणीचा विषय दिला. तर तुम्ही सकारात्मक राहून याला अधिक चांगलं कसं करून घेता येईल याच्यासमोर जावं अशी आमची विनंती आहे. आणि सगळे पॉझिटिव्ह मला वाटतं सकारात्मक समोर जाईल. हे मान्य करायला लागेल का तुम्ही आंदोलन केलं नसतं आणि साहेबांना जर व्यवस्थित भूमिका घेतली नसती तर आज तलाठी फिरत नव्हता. जरांगे साहेब तुम्हाला माहित आहे, आज अख्खी समिती यावर सगळं काम करत आहे आणि सकारात्मक होईल. तुमच्या मनात आहे तसं होईल आणि ते भेटलं पाहिजे. तुम्ही जे प्रामाणिकपणे आंदोलन केलं त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. निगेटिव्ह शब्द कोणचा म्हणजे मी ते मागं ते सांगितलं तर बरं होईल. मी निगेटिव्ह कुठं आभार मानूया ना, म्हणजे बरं होईल. तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहू नका. निगेटिव्ह मी मग सकारात्मक मी नसतो तर मी शिंदे साहेबाला 7 महिने दिले असते का? महाजन साहेबांनी तर सांगितलं की आता 20 तारीख ओलांडूच देत नाही मी आरक्षण. सकारात्मक आहे, सकारात्मक आहे. तुम्ही आता बोलता असं म्हटलं तेव्हा मी बोललो त्याच्यावर. तुम्ही सकारात्मक नसते तर 20 तारीख नाही सांगितलं असतं. सरकारच्या बाजूनं भरपूर तुम्ही सरकारने सांभाळण्याचं काम केलं, याच्याबद्दल दुमत आहेच नाही कोणाचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.